होर्डिंग्स पासून सुरक्षिततेबाबत भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले निवेदन। घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तत्काळ काढून टाकावी। त्याचबरोबर होर्डिंग पासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेने नियमावली तयार करावी, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी, तसेच बेकायदा होर्डिंग काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी, अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे। आपण पाहिलंच असेल का घाटकोपरच्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर सगळ्याच महाराष्ट्रातल्या महानगरपालिका सतर्क झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेमध्ये जी अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्याबाबत आज आमचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आणि मी दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये अनधिकृत बांधकामांवर लागलेलं होर्डिंग, नाल्यांवर लागलेले होर्डिंग, काही इलेक्ट्रिक टॉवर्स आहेत। हिरंदानी इस्टेटमध्ये तर मोठ्या इलेक्ट्रिक टॉवरला दोन्ही बाजूनी होर्डिंग्ज लागलेले आहेत। तर अशा होर्डिंगच्या बाबत आता पावसाळा जवळच येत आहे आणि हवामान खात्याने सांगितलं की ह्या वर्षी 106% पाऊस पडणार आहे आणि वादळी वारा जोरात आहे। आणि आज महाराष्ट्राच्या सर्व आपत्कालीन याची मुख्यमंत्री बैठक घेतलेली आहे आणि त्याच बैठकीच्या अनुषंगाने पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात याच्यासाठी मुख्यमंत्री जर एवढे सतर्क आहेत तर आपल्या महानगरपालिकेने या होर्डिंगच्या बाबतीमध्ये थोडं गांभीर्याने घ्यायला पाहिजे। याच्यासाठी आज आयुक्तांना आम्ही दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्तांनी तो विषय गंभीररित्या आम्ही हाताळणार आहोत आणि जे काही त्या होर्डिंगच्या बाबत अनियमितता असेल किंवा अनधिकृत असेल किंवा एखादी साईज छोटी असेल आणि ती मोठी प्रमाणात बांधलेली असेल तर अशा सगळ्या होर्डिंगचे ते स्ट्रक्चरल ऑडिट करून ते आमच्या समोर लवकर त्याचा निर्णय घेणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, ठाणे।